कशाचा हार आहे केनीला? चाकोल्या. चाकोल्या. काय करतात त्याचं? होळीत पेटवतात. हां, होळीत पेटवतात. आणि कोणी बनवलं हे? मी. हो का? कशासाठी बनवलं? कशापासून बनवलं? शेणापासून. अच्छा. तर बघा, ही आपली संस्कृती आहे आणि जणू काही जुन्या काही गोष्टी आजच्या या जनरेशनमध्ये लुप्त होत आहेत. आज मुलं या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही, पण आमच्या लहानपणी आम्हाला आठवतात की आम्ही असे शेणांपासून चाकोल्या तयार करायचो आणि जवळपास होळी 1 महिन्याच्या आधीपासून, होळी 1 महिन्यावर आहे त्याच्या 1 महिन्याच्या आधीपासून आम्ही या तयारीला लागायचो. तर त्याच्यामध्ये जो आनंद होता, तो आनंद, उत्साह आज या मुलांमध्ये अजिबात दिसत नाही. पण तरीही हा केनी, याला मी फक्त माझ्या सांगण्यावरून त्यांनी हे एक जोपासण्याचा मानस ठेवला आणि मागच्या वर्षी पण यांनी केनींनी तयार केलं होतं चाकोल्या आणि यावेळेस पण. तर ही अशी आहे की होळी जेव्हा पेटते त्यावेळेला या शेणाच्या चाकोल्या तयार करून याचे हाराचे हार त्या होळीमध्ये पेटवल्या जातात. काही ठिकाणी गोवऱ्यांची चरत ठेवली जाते. त्यानंतर काही लाकडं. तर सुरुवातीला जुन्या काळी खूप जनावरं असायचे प्रत्येकांच्या घरोघरी, त्यामुळे त्या घरातले प्रत्येक लहान मोठे मुलं या गोष्टी करायच्या. पण आज काय झालं आहे की जनावरांची संख्या कमी होत चालली आहे, त्याच्यामुळे या सर्व गोष्टीपासून पुढची पिढी ही दूर दूर जात आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी आजही हे सगळं पाळल्या जात आहे. तर एक ओळख म्हणून यासाठी हा मी व्हिडिओ तयार करत आहे. आणि 4-5 दिवसाच्या आधी या शेणाच्या बनवलेल्या, ज्या शेणाला आज मुलं हातसुद्धा लावायला कंटाळा करतात, तर जनावरांच्या शेणापासून, गाई किंवा म्हशीच्या शेणापासून हे केलेलं आहे. आणि 4 ते 5 दिवसामध्ये छान खडंग अशा गोवऱ्यांसारख्या वाळून एक त्याचा हार तयार केलेला आहे. आणि अशा पद्धतीने एक वाटते की मुलांमध्ये ही संस्कृती जोपासली गेली पाहिजे. आणि आपल्या जुन्या काय चालीरीती होत्या, ज्यातून आपल्याला आनंद मिळतो, कल्पकता मिळते, अशा तरी आपण त्याचं संगोपन करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तर अशा पद्धतीनं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, शेअर करा. धन्यवाद.